नमस्कार मंडळी, क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आम्ही गावी आलो आहे, मे महिन्याचे दिवस चालू आहेत. तर मी सगळी आबोलीची फुलं काढली आहेत आणि गजरा बनवते माझ्या पद्धतीने. तर मी कसा गजरा बनवते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं या आधीच्या. पण आता आमच्या आत्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या आल्या, तर ते त्यांच्या वेगळ्या टाईपचा एक गजरा बनवत आहेत. त्यांची पद्धत बघूया चला. या आमच्या सांगलीच्या आत्या आहे, त्यांना गजरा बनवायची खूप आवड आहे आणि त्या हौशीपोटी त्या माझ्याबरोबर इथे गजरा बनवायला बसल्या आहेत. स्टार्टिंग कशी करतात ते सांगा. अच्छा तशीच आहे. हे असं करायचं, दोन दोन फुलं घ्यायची, दोन फुलं घ्यायची. असं एकदा हे करायचं. गाठीचा गजरा. गाठीचा गजरा. बॉम्बेला अशीच गजरे बनवतात. मी पण बॉम्बेला शिकली. अच्छा. याच्यामध्ये वेगवेगळी फुलं पण घालतात ना. हो, मोगरा पण घालू शकतो. मोगरा किंवा गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पानं असतात ती कलाबूत म्हणतात. कलाबूत तुम्हाला अजून आत्ताच्या पिढीला काहीच माहिती नाही, पण त्यावेळी कलाबूत, चमकी ती छान छान असायची. बऱ्याच गोष्टी घातल्या जायच्या. खूप असे गजरे आम्ही पण करायचो गावाला. ही काय चांगली गोष्ट, आमचे आशीर्वाद. आणि आबोलीची फुलं कोकणात आणि साऊथ साईडलाच सहसा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे साऊथ इंडियन बायकांच्या डोक्यात म्हणजे केसांमध्ये आणि कोकणातल्या बायकांच्या केसांमध्ये सहसा तुम्हाला आबोलीचे गजरे दिसतील. बाकी गजरेही असतात, घालतात असं काही नाही, पण सहसा गावी आल्यावर तेच गजरे असतात सगळ्यांकडे. मी पण बनवते माझ्या पद्धतीने. माझी पद्धत तर माहितीच आहे. कट झाला कसा माका काय म्हणाय कसं वाटला हा छोटासा जादू बनवायचा. काय माहिती मग बरोबर आहे. मग परत त्यांना सगळ्यांनाच ओळख सांगत राहा मी तिचा. स्टेजवर सांगायला नाही मिळालं ना मला लग्नाच्या, त्यामुळे मग असं तर तोंडी सांगायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. इथे खुर्च्या आहेत ना. तर मंडळी साधारण 3-4 इंचाचा आम्ही हा गजरा बनवलेला आहे. तर तो कसा कसा बनवतोय ह्याच्याकडे जरा बारीक लक्ष द्या. आणि त्यातल्या त्यात आमची बडबड सुद्धा चालूच आहे, तिकडेही लक्ष द्या. आत्यांचं स्पीड भारी आहे, माझं स्लो आहे जरा. कधीतरी करतो त्याच्यामुळे ना असं. आता तुम्ही म्हणजे आता हा गजरा बनवताय, तर याच्या आधी म्हणजे तुम्ही लहान असताना किंवा असं तुमच्या काळामध्ये तुम्ही असे आबोलीचे वेगवेगळ्या प्रकारचे गजरे बनवलेच असतील ना. कुठले कुठले बनवले? केळीचे सोप असतात ना, हा त्याचे ते असे वेणी म्हणजे दोरे काढायची. अच्छा, केळीच्या सोपाचे दोरे काढायचे आणि त्याच्यात वेणी बनवायची. वेणी बनवायची नॉर्मल आपण शेवंती वगैरे शेवंतीची बनवतो तसं सेम तसं. ह्याच्यामध्ये असं पहिले बरेच काय काय प्रकार असे वेगवेगळ्या प्रकारची हिरवी पानं असायची बघा, एकदम अशी कलाबूत त्याला कलाबूत म्हणतात. ती हल्ली इथे दिसत नाही, कोणाकडे कोण लावत पण नाही ना तसं. छान वाटते ग्रीन कलर, ग्रीन आणि अशी चमकी पण टाकायची ना पूर्वी. चमकी पण हो चांगली नसेल म्हणजे आम्हाला भरपूर लहानपणी पहिल्यांदा आणि असं काहीतरी म्हणून फुल तरी डोक्यात पाहिजे केसात. आपली कोकणाची प्रथाच आहे तशी. एक तरी फुल चाफ्याचं का होईना ते असं माळायचं. आंबाडा रिकामी नाही आंबाडा. हा, आणि त्यावेळी पूर्वी याला आंबाडा पण छान बांधायची लोक, मस्त होती. या फुलांचं खूप क्रेज होतं पहिले. बघा आत्यांचे मिस्टर सांगतात अजूनही गेली किती
आवली वेडी आत्या आहे आमची. आबोली गप्पा मारायला आलेली, आवलीची फुलं बघितली, काढायला लावली आणि आता स्वतः गजरे करायला बसली. किती वेळ झाला येऊन. हो ना, मला पहिली बोलली असती तर मी कधीच बनवला असता. वेळ नाही लागत मला. म्हणून मिस्टर पण थांबले बायकोचा गजरा बनवून होईपर्यंत. आमच्या इथे अशीच फुलं पडलेली असतात, तर मी जर जाऊन काढली हा आणि वेणी बनवली किंवा गजरा बनवला की त्याला भांडायला भरपूर असतात. मला पाहिजे, म्हणजे गजरा मला पाहिजे. बनवायचा कंटाळा असतो आणि तो बनवून झाला की स्वतःला मागण्यासाठी त्याच्यासाठी भांडण पण केलं जातं, असं आता म्हणतात. बरोबर आहे, खूप कष्ट लागतात आबोलीचा गजरा बनवायला. एक तर ती खूप नाजूक फुलं असतात आणि त्यांना फार सांभाळावं गाठ लागतं. मारताना पण लय हा, सांभाळावं आणि हे लागतं. बघा हे म्हणजे असं आपल्या हातांच्या गरमीने थोडीशी बावतात पण ती नंतर होतात फ्रेश. जाताना घेऊन जावा. अरे वा, रामफळ. आत्या बसायचा फायदा झाला आत्याला. मस्त. आत्या बसायचा फायदा झाला हो. आत्याला आमची रामफळ भेटली बघा. हो. आमचे झाड गजरा केल्याबद्दल गजरा केल्याबद्दल. सेवा. आमच्या गावात सेवा. पण असतात. सेवा केली मग मेवा भेटलाय. सेवा केल्यावर मेवा मिळतो. मला अशी करता येत नाही, ते तीन पायामध्ये घेऊन करतात ती तशी हो, करते. ते केळीची सोपी. हा, केळीची ते- सोपं ते- करते. ते- तिला आमच्या आई सांगते. करतात, आमच्या आई. तेच सांगते. ते करते मी. ते आपण पहिले मागच्या करायचं. व्हिडिओ मध्ये केलेला आहे, तुम्ही परत चेक करा तो नाही व्हिडिओ, जमत त्यात मला. बनवलेला आहे बघा. तसेच आम्ही असे अंगठ्याला बांधायचो. अंगठ्याला बांधून हो हो ते करते. अंगठ्यावर बसते मी जरा. आज काय गेली गं? आंब्याच्या सीझनच्या वेळी ना देवगडला जायचे तुला पण काही जबाब ठेवलं ट्रक होतं मला तर झाडून ठेव. आंब्यांचे प्रत्येक सीझनला ते लोक त्यांना असं आबोलीचे वगैरे गजरे हार वगैरे असतात ना, हा. ते खूप आवडतात त्यांना. मग ते माझी मावशी होती ना, ती करून द्यायची त्यांना. आम्ही फुलं काढायचो, तरी तिला मदत करायची फुलं काढायची. मग ती आम्हाला एक गजरा द्यायची त्यातला. म्हणजे आत्या तेव्हा एक गजरा मिळवण्यासाठी फुलं काढायला मदत करून बनवायला मदत करून एक गजराच फक्त त्यांना बक्षीस म्हणून मिळायचा. पहिलेचे दिवस भारी होते. हां, खूप छान. म्हणजे या एक गजरा आता लोक गजरा आता बनवायला कसं मला कंटाळा. एक गजरा केला म्हणून मेवा राम. मिळाला, तसं ते तसं होतं. नाही पण भारत नाही, किती लोकांची फुलं आहेत, कोण गजरा बनवून घालत नाही लोक. हो, हा, आता पूर्वी- कोणाला वेळ वेळ नाहीये असं वेळ आहे असला ते. तरी कोण नाही वेळ काढत. वेळ आणि हाऊस मोबाईलमुळे सगळ्यांची आवड हाऊस आहे झाली. तिथे सवड असते ना. कधी कधी आवड असते तिथे सवड. आवड असते तिथे सवड असते असं आमची असतं. जास्त समज काढते नाही, सुयत होते नाही घालते मी. तसं आता गजरा म्हणजे ना असं लोकांना असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं नाही. लोकांनी सोडून दिलंय. त्यात असे सगळं म्हणजे असं विकत आणलं की विकत कधी ते असं. मिळतात माहितीये तुला का असे कपड्याचे वगैरे हा, ते हा. जास्त दिवस टिकतात मग पण. तेच सांगितलं आणि लोकां- ह्या आबोलीला ते आपल्याला किती पैसे घालावे लागतात माहितीये का मग बॉम्बेला. मग किती बापरे. आणि ती सकाळीच घेतली तर हा नाहीतर दुपारी बघू पण नाही. त्याला बघत कचऱ्यात जाते. कचऱ्याच्या डब्यात ती असते. ती जर आपण स्वस्तात मागितलं ते पण देत नाही देणार त्या नाही. गजरेवाल्या असं आहे. मंडळी तर साधारण माझा एवढा गजरा बनून झालाय, आत्याचा जरा जास्त झालेला आहे बघा, तो छान दिसतोय. तर आम्ही तो कसा बनवला याच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे, पण आता सुद्धा आम्ही तो कसा बनवत चाललोय हे दाखवतो. म्हणजे अर्ध्यावर झाल्या सुद्धा, म्हणजे तुम्ही पद्धत तीच ठेवा, चेंज करू नका. ही 2 फुलं घेतलीत मी, असं केलं आणि ती 2 फुलंच अशी घेऊन अशी गाठमध्ये अतिशय नाजूक गाठ मारायची. खचकन ओढली तर सगळी फुलं फुलं तुटतात, देठच तुटतात ते. झोपली दोघही. देठाची जुळं करायला पण किती हे लागतं. त्यांचं आता दाखव. ठेवा हे असं. हे असं. आत्यांनी जास्त फुलांचा गुच्छ घेऊन तो सेम केलेला आहे तसाच. अतिशय हळूवार गाठ मारायची, नाहीतर मग ती फुलं सगळी तुटून
डायरेक्ट दोरा आपल्या हातात येईल. तुम्ही यात ताणू पण शकता, पण नाही ताणलं तरच योग्य आहे. आणि ही ताजी फुलं असेल ना तरच गजरा आहे त्याचा. हा, मस्त ताजी होतो. फुलं असली ना तरच या टाईप मध्ये छान गजरा होतो. जर का तुम्ही शिळ शिळी झालं. किंवा तुम्ही आज काढली आणि उद्या जर बनवणार असाल तर असा गजरा नाही बनणार. कारण त्याचे देठ आहेत ना ते आता ताजे आहेत, त्याच्यामुळे ते व्यवस्थित त्याच्यात गुंफले जातात. गुंफले जातात. नाहीतर मग आता शिळे झाले की मग तुम्हाला खूप कष्टाने ते करावं लागतं आणि मग 2-2 घेऊन होणार नाही. मग तुम्हाला असं गुच्छा गुच्छा घेऊन ते ओवायला लागणार. त्याच्यामुळे फुलंही कमी होणार आणि गजराही छोटा होणार. त्याच्यामुळे ताजी असतानाच तुम्ही करा. जेव्हा काढाल तेव्हाच लगेच करा. अशा प्रकारे आता हा आमचा गजरा बनलेला आहे. दोन्ही गजरे बनून झालेत आमचे. 2 गजरे हा बनवून हा झाले. आत्यांचा गजरा आहे बघा, असा आत्यांसारखं लांब लचक. आणि हा सोनालीचा गजरा आहे. हा माझा गजरा. आणि आता मी तिला तिसरा आम्ही गजरा आता तिसरा पण बनवायसाठी करतोय, मी कारण मदत करते तिला. हा आता ते मला मदत करतात तिसऱ्या गजऱ्यासाठी. तुम्हाला कसं वाटलंय हे आम्हाला सांगा. तुम्ही याच्या आधी पण गजऱ्याचा व्हिडिओ बघितलाय, पण हा नवीन व्हिडिओ आहे. ज्यांनी नाही बघितला असेल त्यांनी जुनाही बघा आणि हा देठ हातात येण्यासाठी असं खाली ठेवायला लागतो. हा तेव्हा एक ते tip आहे. देठ असे व्यवस्थित हातात व्यवस्थित हातात येतात. ही टीप आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद. धन्यवाद बोलणारी झोपली आहे. हो तिचं बरं.